हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने शालेय समूहगीत गायन स्पर्धा संपन्न। सलग तिसऱ्यांदा जिंकला गुडसे फ्रेंड्स स्कूलने प्रथम क्रमांक। द्वितीय क्रमांकावर सेंट झेवियर स्कूल तर तृतीय क्रमांकावर छत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड। नाशिकच्या मनमाड येथील इंडियन हायस्कूलमध्ये भारतीय 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी देशभक्तपर शालेय समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले होते। प्रथम पत्रकार संघाच्या वतीने संविधानाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व मनमाड पोलीस ठाण्यातील नवनियुक्त पोलीस निरीक्षक विजय खरे हे उपस्थित होते। आपल्या पाहुण्यांचा सत्कार पत्रकार संघाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला। यावेळी शहरातील सेंट झेवियर्स हायस्कूल, गुरु गोविंद सिंग हायस्कूल, संत बारनबा विद्यालय, छत्रे विद्यालय, बीजी दरगुडे विद्यालय, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल, गुडसे फ्रेंड्स स्कूल, KRT हायस्कूल यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। स्पर्धेचे परीक्षण सुनील खांगाळ, नंदिनी पाटील हे देखील मंचावर उपस्थित होते। सर्व गीत गायन झाल्यानंतर स्पर्धेचे परीक्षक नंदिनी पाटील यांनी ए मेरे वतन के लोगो हे देशभक्तपर गीत गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केलं। यात प्रथम क्रमांक गुडसे फ्रेंड्स स्कूल, द्वितीय क्रमांक सेंट झेवियर्स तर तृतीय क्रमांक छत्रे न्यू इंग्लिश स्कूल यांनी पटकावला असून मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या शुभ हस्ते विजेत्यांना पारितोषिक व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली। यावेळी कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। वृत्त संकलन विभागासह मयुरी घोलप, हिंदवी स्वराज्य न्यूज मनमाड।